कर्नाटकाच्या राजकारणात 3 जून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला। काँग्रेसचे वरिष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात नव्या सत्ताकारणाची सुरुवात झाली। मात्र त्यांच्या शपथविधीपेक्षा अधिक चर्चा त्यांच्या अफाट संपत्तीमुळे रंगली आहे। देशातील सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक संपत्ती असलेले मुख्यमंत्री म्हणून डी.के. शिवकुमार यांच्याकडे पाहिले जात आहे आणि त्यामुळेच ते राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनले आहे। तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून डी.के. शिवकुमार यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे। नमस्कार, मी पूजा पवार आणि तुम्ही पाहत आहात फेरफटका न्यूज। निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार डी.के. शिवकुमार यांची एकूण घोषित संपत्ती सुमारे 1413 कोटी रुपये इतकी आहे। यामध्ये जवळपास 1140 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून 273 कोटी रुपयांची स्तरावत मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आले आहे। याशिवाय त्यांच्याकडे सुमारे 265 कोटी रुपयांचे कर्ज आणि इतर आर्थिक दायित्व देखील आहे। 2013च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी ही सर्व माहिती अधिकृतपणे जाहीर केली होती। विशेष बाब म्हणजे डी.के. शिवकुमार यांच्या संपत्तीत मागील काही वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे। 2018 मध्ये त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या माहितीनुसार त्यांची संपत्ती सुमारे 840 कोटी रुपये होती। त्यानंतर अवघ्या 5 वर्षात त्यांच्या संपत्तीत मोठी भर पडल्याचे दिसून आले। ही वाढ कशामुळे झाली याबाबत अनेक चर्चा, तर्कवितर्क राजकीय वर्तुळात सुरू झाले आहे। ऐशाराम आणि महागड्या वस्तूंचा शोध प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार डी.के. शिवकुमार यांना ऐशारामाच्या वस्तूंची विशेष आवड आहे। त्यांच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या वाहनांमध्ये टोयोटा क्वाली सारख्या गाडी समाविष्ट आहे। तसेच यांच्याकडे रोलेक्स आणि हब्लॉट यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महागड्या घड्याळांचा संग्रह आहे। याशिवाय सोने, चांदी आणि इतर मौल्यवान वस्तूंचाही त्यांच्या मालमत्तेत समावेश आहे। वाद, गुन्हे आणि ईडीची कारवाई कधी आणि कशी? डी.के. शिवकुमार यांचे नाव केवळ संपत्तीमुळेच नव्हे तर विविध वादांमुळेही चर्चेत राहिले आहे। 2023 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या विरोधात एकूण 19 गुन्हेगारी खटले प्रलंबित असल्याची नोंद होती। आयकर विभागाने त्यांच्यावरती दिल्ली आणि बंगळूर दरम्यान रोख रक्कम वाहतुकीसाठी साखळी तयार केल्याचा आरोप दाखल केला आहे। याच प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा देखील दाखल केला आणि 2019 मध्ये त्यांना अटक करण्यात आली। जामीन मिळेपर्यंत ते जवळपास 50 दिवस कारावासात होते। या सत्तांतरामध्ये काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणही तितकेच महत्त्वाचे ठरले। माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला। हायकमांडने सांगितलं म्हणूनच मी हे पाऊल उचललं असं सांगताना ते भावुक झाल्याचं दिसून आलं। त्यांच्या राजीनाम्यानंतर डी.के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आणि कर्नाटकाच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाली। या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा फेरफटका न्यूज।